उदयनिधी स्टॅलिन, तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्या राज्याचे विरोधी पक्षनेते. स्टॅलिन यांनी 3 ऑगस्टला एका सभेत अभिनेत्री त्रिशा हिच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांचं हे वक्तव्य अश्लील आणि डबल मिनिंग असल्याचा आरोप झाला. प्रकरण एवढं वाढलं की स्टॅलिन यांच्या विरुद्ध तक्रार दाखल होऊन तामिळनाडू पोलिसांनी त्यांना थेट अटक केली. काही वेळानं त्यांची सुटका झाली, मात्र तोपर्यंत हा विषय देशभरात चर्चेत आला होता. या घटनेनंतर तामिळनाडूतला एक जुना वाद समोर आलाय. हा वाद आहे उदयनिधी स्टॅलिन विरुद्ध थलपती विजय. आता विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री, स्टॅलिन राज्याचे विरोधी पक्षनेते. त्यामुळे या दोघांमध्ये राजकीय वाद असणं स्वाभाविक आहे. या वादातूनच विजय यांनी स्टॅलिन यांना उचलण्याचा आदेश दिला असं म्हटलं जात आहे. पण या दोघांमधला वाद फक्त राजकारणापुरताच मर्यादित आहे का? फक्त राजकीय वादातूनच एखादा मुख्यमंत्री थेट विरोधी पक्षनेत्याला अटक करण्याचं पाऊल उचलू शकतो का? तर नाही. विजय आणि स्टॅलिन यांच्यातला वाद फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही. हा वाद त्यावेळी सुरू झाला होता जेव्हा विजय यांनी राजकारणात पाऊलही ठेवलं नव्हतं. हा वाद तेव्हाच आहे जेव्हा विजय या नावाचा तामिळ फिल्म इंडस्ट्रीवर दबदबा होता. हा सगळा विषय नेमका आहे काय? विजय आणि स्टॅलिन यांच्यातला खरा वाद काय आहे? याचं मूळ काय? हा वाद आता पॉलिटिकल कसा झालाय? सगळा विषय समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. विजय आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यातल्या वादाच्या मुळाशी आहे तमिळ फिल्म इंडस्ट्रीवरचं वर्चस्व. याच्या केंद्रस्थानी आहे एक फिल्म डिस्ट्रीब्युशन कंपनी. तिचं नाव आहे रेड जायंट मूव्हीज. ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतली एक प्रमुख प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 2008 साली झाली आहे. ही कंपनी डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांची आहे. रेड जायंट मूव्हीज ही कंपनी फक्त चित्रपट बनवत नाही, तर ती तामिळनाडूमध्ये मोठ्या बजेटच्या आणि सुपरस्टार्सच्या फिल्म डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम सुद्धा करते. तामिळनाडूतल्या बहुतांश थिएटर, स्क्रीन आणि फिल्म डिस्ट्रीब्युशनवर रेड जायंट मूव्हीजचा मोठा प्रभाव मानला जातो. तामिळनाडूमध्ये सुमारे 1000 ते 1200 प्रमुख थिएटर्स आहेत. जेव्हा रेड जायंट मूव्हीज एखाद्या फिल्मचं डिस्ट्रीब्युशन आपल्या हाती घेतं, तेव्हा राज्यातल्या बहुतांश सिंगल स्क्रीन्स आणि मल्टिप्लेक्समधले प्राईम शोज त्याच फिल्मला मिळतात. थिएटर मालकांना रेड जायंटकडून वर्षभरात अनेक मोठे ब्लॉकबस्टर सिनेमे मिळतात. त्यामुळे त्यांना या कंपनीसोबत चांगले संबंध ठेवावे लागतात. पण यामुळे होतं काय, तर इतर लहान किंवा स्वतंत्र डिस्ट्रीब्युटर्सना त्यांच्या चित्रपटांसाठी पुरेशा स्क्रीन्स मिळत नाहीत. स्क्रीन्स मिळाल्या तरी प्राईम टाइम शोज मिळत नाहीत. तामिळनाडूमध्ये 9 प्रमुख डिस्ट्रीब्युशन सेंटर्स आहेत. रेड जायंटनं या 9च्या 9 सेंटर्समध्ये स्वतःचं भक्कम नेटवर्क तयार केलंय. रजनीकांत, कमल हसन, अजित, सूर्या यांच्यासारख्या सुपरस्टार्सचे बहुतांश चित्रपट थेट रेड जायंट खरेदी करते किंवा त्यांचे डिस्ट्रीब्युशन सांभाळते. जेव्हा मार्केटमधल्या 80% मोठ्या चित्रपटांचं डिस्ट्रीब्युशन एकाच कंपनीकडे असतं, तेव्हा थिएटर मालकांकडे रेड जायंटच्या अटी मांडण्याशिवाय पर्याय नसतो. तामिळनाडूमध्ये 2021ला डीएमकेची सत्ता आली. तेव्हापासून या कंपनीचा ग्राफ वेगानं वर गेला. सत्ताधारी पक्षाशी थेट संबंध असल्यामुळं थिएटर मालक, प्रोग्रामर्स आणि स्थानिक वितरक रेड जायंट विरुद्ध जाऊन चित्रपट लावणं टाळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर रेड जायंट मूव्हीजनं तमिळ फिल्म इंडस्ट्रीतला पैसा, राजकीय सत्ता आणि थिएटरचं नेटवर्क या तिन्ही गोष्टींवर आपली पकड मिळवली आहे. त्यामुळेच तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर या कंपनीचं एकहाती वर्चस्व असल्याचा आरोप केला जातो. आता रेड जायंट मूव्हीजच्या याच वर्चस्वाला धक्का देण्याचं काम केलं तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार थलपती विजयनं. तामिळनाडूचे बहुतेक सुपरस्टार्स त्यांच्या चित्रपटाला स्क्रीनचं सुरळीत वाटप व्हावं म्हणून डिस्ट्रीब्युशनचे हक्क रेड जायंट मूव्हीजकडे सोपवून मोकळे होतात. पण विजय याला अपवाद आहे. विजयनं त्याच्या लिओ, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे हक्क रेड जायंट मूव्हीजला सोपवले नाहीत. त्यानं या मूव्हीजचे हक्क तामिळनाडूच्या प्रादेशिक डिस्ट्रीब्युटर्सना विकले. कारण विजयला माहिती आहे त्याचं स्टारडम एवढं मोठं आहे की त्याची प्रत्येक मूव्ही पहिल्या दिवसापासून कमाई करणार. त्यामुळे डिस्ट्रीब्युटर कोणी जरी असला तरी थिएटर मालक त्याच्याच चित्रपटांना जास्तीत जास्त स्क्रीन्स उपलब्ध करून देणार. म्हणजेच काय, तर रेड जायंट मूव्हीजच्या मोनोपॉलीला विजयनं आपल्या स्टारडमने उत्तर दिलं. उदयनिधी स्टॅलिन आणि विजय यांच्यातला खरा वाद आहे तो हाच. 2023ची घटना आहे. पोंगलच्या दिवशी विजयचा वारिसू आणि अजितचा थुनिबू हे 2 चित्रपट रिलीज होणार होते. स्टॅलिन यांच्या रेड जायंटनं थुनिबूचे वितरण हक्क विकत घेतले होते. सुरुवातीला बातम्या आल्या की रेड जायंटच्या प्रभावामुळे थुनिबूला संपूर्ण तामिळनाडूमध्ये प्रमुख स्क्रीन्स मिळत आहेत. पण इथे विजयची प्रचंड फॅन फॉलोईंग आणि स्वतंत्र वितरण शक्ती कामाला आली. विजयच्या स्टारडममुळे
थिएटर मालकांना पहिल्याच दिवशी दोन्ही चित्रपटांना 50-50% स्क्रीन्स वाटून द्याव्या लागल्या. त्यानंतर वारिसूनं देशभरातल्या थिएटर्समध्ये प्रचंड कमाई केली. आता काही थिएटर्समध्ये वारिसूला रेड जायंटने सुद्धा डिस्ट्रीब्यूट केलं होतं. पण इथे विजयची शक्ती जास्त महत्वाची ठरली. विजयने हे दाखवून दिलं की त्याची स्टार पॉवर रेड जायंट मूव्हीजच्या वर्चस्वाला धक्का देऊ शकते. मुळात तमिळ फिल्म इंडस्ट्रीवर डीएमके पक्षाचा सुरुवातीपासूनच दबदबा राहिलाय. भारतात सगळ्यात आधी डीएमकेनंच तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा वापर राजकीय प्रचारासाठी आणि पक्षाचा विस्तार करण्यासाठी केला होता. डीएमकेचे संस्थापक अण्णादुराई आणि माजी मुख्यमंत्री करुणानिधी हे स्वतः प्रसिद्ध चित्रपट लेखक होते. त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटांमधून द्रविड विचारसरणी आणि सामाजिक समता तमिळ जनतेपर्यंत पोहोचवली आहे. तमिळ फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिल, नदिगर संगम आणि थिएटर ओनर्स असोसिएशन यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर डीएमकेशी जवळीक असलेल्या व्यक्तींचा सुरुवातीपासूनच प्रभाव राहिलाय. पण विजयनं या प्रभावाला चॅलेंज केलं. त्यानं तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. स्टॅलिन आणि विजय यांच्यातल्या वादाचं मुख्य कारण हेच आहे. आता फिल्म इंडस्ट्रीतला हा वाद पॉलिटिकल कसा बनतोय, तर एम के स्टॅलिन यांच्यानंतर डीएमकेचं नेतृत्व त्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांच्याकडे येणार हे क्लिअर आहे. डीएमके मधली घराणेशाहीची परंपरा आणि गेल्या काही वर्षात झालेल्या राजकीय घडामोडींवरून हे सहज स्पष्ट होतं. डीएमकेच्या सर्व प्रमुख आणि ज्येष्ठ नेत्यांनी उदयनिधी यांचं नेतृत्व स्वीकारलंय. पक्षाच्या सर्व प्रमुख निर्णय प्रक्रियेत उदयनिधी यांचा प्रभाव दिसून येतो. एवढंच नाही तर गेल्या सरकारमध्ये एम के स्टॅलिन यांनी उदयनिधी यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन त्यांना एक प्रकारे आपला राजकीय वारस म्हणून घोषित केलं होतं. पण यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं, तर विजय यांच्या टीव्हीकेनं राज्यात डीएमकेचा पराभव केला. निवडणुकीनंतर विजय मुख्यमंत्री झाले. अशा प्रकारे डीएमके आणि एआयएडीएमकेचं वर्चस्व असलेल्या तामिळनाडूमध्ये विजयच्या रूपानं तिसरं सत्ता केंद्र तयार झालं. याचा साहजिकच परिणाम उदयनिधी यांच्या भविष्यातल्या राजकारणावर होणार आहे. कारण स्टॅलिन यांच्याप्रमाणेच विजय सुद्धा द्रविड राजकारणाचा वारसा सांगतात. विजयची पर्सनॅलिटी आणि फॅन फॉलोईंग पाहता त्याच्याकडे राजकारणातला लॉंग टर्म खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. म्हणजेच येणाऱ्या काळात तामिळनाडूच्या राजकारणात विजय विरुद्ध उदयनिधी स्टॅलिन असा थेट सामना होणार आहे. दोघांमधला वाद पॉलिटिकल बनतोय तो यामुळेच. एकूणच काय, तर विजय आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यातला वाद अभिनेत्री त्रिशावरच्या एका कमेंटमुळे उफाळून आला असला तरी या वादाचं मूळ फार खोलवर रुजलेलं आहे. हा वाद फक्त राजकीय नाही, तर तो तमिळ फिल्म इंडस्ट्रीवरच्या वर्चस्वाचा वाद आहे. आता येणाऱ्या काळात तामिळनाडूच्या राजकारणामध्ये याचं रूपांतर कशा प्रकारे होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? विजय विरुद्ध स्टॅलिन वाद भविष्यात काय रूप घेईल याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.